हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर थंबनेलवरनं तुम्ही बघितलंच असेल की आम्ही कुठं गेलो होतो. तर आम्ही गेलो होतो पेरूच्या वाडीला. तर जे नाशिकमधून आहे त्यांना माहिती पेरूची वाडी कुठं आहे. तर आम्ही गेलो होतो पेरूच्या वाडीला मिसळ खायला. तर सर्वात आधी तिथं गाडी पार्किंग केली आणि आलो आतमध्ये आल्या चारूला दिसली घसरगुंडी. तर आरूचं कुठेही गेलं तरी एकच असतं, घसरगुंडी पाळणे. तिला जिथं दिसेल तिला सगळं सोडणं आधी ते करायचं असतं. तर मग आता आम्ही म्हटलं जाऊ दे, आता आलोच आहे फिरण्यासाठी, मग खेळू दिलं. तिथून मिसळ खाण्यासाठी गेलो होतो पण तिथं वेटिंग खूप होती. मग कुपन घेतला आणि आलो बाहेर. म्हटलं चला मग तोपर्यंत फिरून घेऊया बाकीचं. तर इथे पक्ष्यांची वाडी बघण्यासाठी आलो होतो. तर जितके पक्षी म्हणजे त्यांनी बाहेर बोर्डवर लिहिले तितके पक्षी नव्हते. ते दरवेळेसच नाही राहत की याच वेळेस नव्हते माहीत नाही, पण मग ह्या वेळेस तर नव्हते. पण मग आता काही तिकीट काढलं होतं, मग आलो आतमध्ये. तर पर पर्सन 100 रुपये तिकीट होतं, लहान मुलांचे 50 रुपये असं तिकीट होतं. मग आलो होतं आतमध्ये, फिरलो. असे काही पक्षी होते तिथं, काहींचे तर आपल्याला नाव पण नाही माहिती होते. तिथं त्यांची माहिती लिहिली होती. मग ते आरूचं चाललं होतं जे कार्टून दिसेल त्यांच्यासमोर फोटो काढणं, फोटोही काढत होते. आता आलोच होतो एवढ्या लांब, तर फोटो तर काढलेच पाहिजे. मग चालू फोटो काढणं. मग इथे हा एक पक्षी, हे तर काही हरिण ते नकली होतं. आणि इथे शेजारी एक हा मोठा पक्षी होता. ते काय होतं माहीत नाही, पक्षी का प्राणी आहे. खूपच डेंजर होतं. सगळे हात लावत होते, पण तिथं त्याला सांभाळणारे जे आहे माणसं, तर ते सांगत होते जास्त हात लावले होते शेप मारतं म्हणे. त्याच्यामुळे मी काही रिस्क घेतली नाही त्याला हात लावण्याची. पण आरूच्या पप्पांनी हे याला घेतलं होतं हातावर. हे पण काय माहीत नाही, मला बोलले होते घे, पण म्हटलं नको, ते माझ्याकडनं जाईल, नाही होणार, पडलं बिडलं तरी कामं. कारण ते अशा हात नको गुतवायचं. हे इथं काही पक्षी होते, हातावर बसणारे पण पक्षी होते. तर त्यांना ते आधी हातामध्ये खाण्यासाठी घ्यावं लागायचं, मग ते खाण्यासाठी ते हातावर येऊन बसायचे. पण म्हटलं रिकामं एखाद्याने चोचवीस मारली तर मग मी ते पण फक्त बघूनच आले. मी सर्व ट्राय काहीच नाही केलं. तर मग आलो बाहेर. तर इथे बोटिंगचं होतं, आम्ही काही बोटिंगचं नाही ट्राय केलं. नाही तर असं काही होतं, काय होतं माहीत नाही. ते डोळ्याला लावत होते ते मशीन. मग बाकीचे इथे सगळे लोक तेच बघत होते काय त्या, कारण त्यांनी जे मशीन डोळे लावलं होतं ते असे खूप जोरजोरात ओरडत होते. मग सगळे तेच बघत होते काय. मग इथे काही स्टॉल पण लागले होते. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी होतं. मग आरूलाही खेळायचं होतं. आरूला आम्ही ते जम्पिंगमध्ये बसवलं होतं, ती जम्प करत होती. तिला ते आवडतं, ती प्रत्येक ठिकाणी गेली का ते करत राहती. हे पण खेळायचं बोलत होती, पण म्हटलं नको, तुला खेळता नाही येणार. मग त्यात नाही बसवलं. तर तिकडं ते जम्पिंगमध्ये बसवलं होतं, ट्रेनमध्ये बसवलं होतं. अशा काही उड्या मारत होती, चेक पण करत होती लॉक आहे की नाही आहे. मग चाललं होतं उड्या मारणं आतमध्ये. तिच्या या उड्या मारणं झाल्या. मग आम्ही निघालो मिसळ खाण्यासाठी. आमचा नंबर आला होता, तर तिथं पुकारत होते, मग समजत होतं बरोबर नंबर आल्याचं. मग आलो आम्ही मिसळ खाण्यासाठी. याशिवाय तिथं सर्व पेरूची वाडी नाही, म्हणजे सर्व पेरूचीच साडी होती. तर याशी काही मिसळ मागवली होती. एक प्लेट येत होती, एकच प्लेट आली होती आधी. आणि आरूसाठी फ्रेंच फ्राईज मागवले होते, तर ती तिचे फ्रेंच फ्राईज खात होती. मी मिसळ मागवली होती. हे असं काही चाललं होतं.
इकडे पूर्ण झाडच होते आजूबाजूने, छान वाटत होतं. तर मग निघालो होतो. येताना तर अननस आणलं होतं आणि शेंगा आणल्या होत्या. ते शेंगा भाजून देत होते. ते बोललं राजस्थानी शेंगा होत्या त्या. तर मग ते शेंगा आणल्या होत्या आणि अननस आणलं होतं. तर त्यांनी आरूला ते छोटं अननस दिलं होतं. तिची बडबड ऐकून, कारण ती बोलते इतकी की समोरचं बरोबर, तिला त्या छोटा अननस दिलं होतं. म्हणजे बोलले आमच्याकडनं. मग संध्याकाळी घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो, बसलो, आराम केला, चहा पाणी घेतला, परत गेलो गंगेवर. तर संध्याकाळची गंगा आरती होती. ती गंगा आरती बघितली. ती बघा कशी बघते सगळीकडं. तर इथं गंगा आरती केली संध्याकाळी. मग तिथून निघालो परत बाहेरच. मग खाल्लं आणि मग तिथून निघालो होतो घरी. चला माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, थँक्यू.